हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर चला सगळ्यांना शुभ सकाळ. आणि आज होळीच्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा. आज होळी ना अश्विनी? ठीक आहे. तर आज होळी पण आहे आणि पौर्णिमा पण आहे ना. हा, पौर्णिमेच्या आणि होळीच्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा. आणि आज सकाळ झाली, शुभ सकाळ. तर आज अश्विनी मस्तपैकी मॅचिंग साडी घातली, छानपैकी साडी वगैरे. किती सुंदर दिसते, छान दिसते, भारी वाटतं असं राहिलं. तू असं राहत जा ग, माझं म्हणणं चांगलं. जिथली तिथे एकदम चापून चुपून राहिलेलं चांगलं असतं कधी व्हायला. जरा तिचं उरकलं, माझं उरकलं. आता मी पण मस्तपैकी कामावर निघालो. आणि इकडं आमचं चिवचं उरकलं. उठवा, गुड मॉर्निंग. हां, तर माझ्या स्वीट गर्लला जवळ टाकलं आणि शाळेत चालली. आणि तिने 2-4 दिवस झाला अभ्यासच केला नाही. काही म्हणजे काय नाही, एक पाडापाठ झाला नाही तिचा. काय वरचं कमन असं करते येड्यावाने. काय झालाय अभ्यास तुझा? हा, काय झालाय मन बरं? अंदाजा म्हण की. म्हणजे 10 पर्यंत पाडापाठ झालं. ओ माय गॉड. स्वीट गर्ल 11चा 11 22 11 33 11 44 40 11 55 11 66 11 37 77 11 98 99 11 88. ठीक आहे. आणि 12चा नसन झाला आता. हा, किती दिवसात होणार 12चा पाडापाठ? हा, 12चा पाडापाठ. ओ माय गॉड. मी तर तुला लयही समजत होतो मट्ट. आता तर लय उशीर निघाली. उगं माझं लेकरू. मित्रांनो, माझ्या लेकराला एक लाईक करा ओ स्वीट गर्ल. तर असून द्या, सगळे बापावरच गेलेत कार्टी. असू द्या, कारण बाप हुशारच होता आणि बापा आहे त्याच्यामुळं पोरं का हुशार नसणार आहे. तर आई शेवटी हो का नापास झाली. 10वी तिचं 2 विषय गेलतं. इंग्लिश गेलता, इंग्लिश गेलता तिचा विषय, ती नापास झाली. पुन्हा ती 2 वेळा बसली पण 2ही वेळा नापास झाली. असू दे, असतं एखादं मट्ट घरात लागतं. अगं तुझं सांगतोय. हा, मार्च ऑक्टोबर असं करत अश्विनी ब पण शेवटी तिचा विषय नाही सुटला. तिची स्वप्नच राहिली. शेवटी तिने लग्न केलं आणि माझ्या घरी आली. मग तिचं ती 10 मार्च ऑक्टोबर शेवटी तिचा विषय संपला. मग ते म्हणले आता काय करायचं, आता लग्न झालं परीक्षा देऊन. असं दे, ही गोष्ट माझी या, तिची नाही. असं दे, एखाद्याचं इंग्लिश कच्चं असतं, त्याला काय करणार आपण तरी. म्हणजे जीवनात देव काय करतो, एक तरी गुण मागं ठेवतो. सगळं हुशार असलं तरी मस्त हुशार होतो, पण इंग्लिशमध्ये कच्चा असल्यामुळे मी शेवटी मागं राहिलो. सगळी माझ्या मोहरं गेली. माझे मित्र वगैरे सगळे जॉबला लागले. प्रत्येकाला 20,000 25,000 40,000 कोणाला 80,000 सगळ्यांना असं पेमेंट आहे. आणि मीच आपला घर राहिलो, मीच मोहरं गेलो नाही. त्याच्यामुळे मला का बाबा वाईट वाटतं. जाऊ द्या, मरू द्या. कसं असतं म्हणतात ना, एखादं तरी वर्गामध्ये मट्ट असतं, तसं एखादं तरी वर्गात मट्ट असतं, तसं मी वर्गात मट्ट होतो असं समजेल. झालं काय, माझं असू दे, स्वप्न होतं पोलीस व्हायचं, नाही पूर्ण झालं. तर ह्या गोष्टी म्हणलं असाच एक छानसा व्हिडिओ काढू. मस्तपैकी आज नटून ठटून मस्तपैकी कामावर जाऊन मस्तपैकी फ्रेशमध्ये आज एकदम उरकले. आज मस्तपैकी जरा बाहेर निघालो आहे. आज काहीतरी स्पेशल डे. ते स्पेशल डेचं चांगलं गेलेलं कामावर चांगलं असतं. तर असून द्या. कसं वाटतं मी पण दिसतोय सांगा, पडशील. आणि बाय सगळ्यांना. नमस्कार. चला तर गेले कामावरती, जेवण वगैरे करून गेले. चिवचं पण डबा बॉटल भरून दिलं, त्यांच्यासोबतच लावलं. म्हणलं सोडा तिला, कारण गाडी घरी नाही तर मग परत मला चालत जावं लागतं तिला सोडवायला. तर काही नाही, आता भांडे वगैरे घासले. तर इथं किचन कट्टा साफ करायचा. आपलं हे किचन हे इथलं एवढं पुसून घ्यायचं. कपडे धुवायची बाकी इथं अजून. आता पेंटर जे आहेत त्यांना 2 दिवस सुट्टीचे. आता एवढा सण झाल्यावर मग वरचं ते सगळं धुवून काढा असं माझं नियोजन आहे.
सणाचं जरा 2 दिवस बसावं शांत. कपडे तर किती घडी घालून ठेवली तरी हो का इथं सारखा ढीग पडलेला राहतोच. कपडे धुवून घेते वरती. तर पोरंही शाळेत नाही त्यात इथं. पोरं शाळेत आल्या मग जेवण वगैरे परत दुपारच्या पुढं पोळ्या वगैरे करायच्या असतात. म्हणजे करतात, सगळेच करतात. आणि पोळ्या तिकडंच करणार आहे मी, आत्या, बाय तिघी मिळून एकत्र सगळ्या देवांना नैवेद्य वगैरे बनवायचं, सगळ्या देवाला दाखवायचं असतं. होळीत काय म्हणतात ना, होळीचं आपल्याला एवढं काय शास्त्र माहीत नाही. आपल्याला फक्त माहिती आहे नैवेद्य दाखवायचा, ते कडनी थोडं थोडं बोंबलायचं. म्हणजे ते परत नाही का परत माणसं म्हणतात होळीला काय बोंबलायचा विसरलेला का आता बोंबलतोय, असं काय 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 बरं शास्त्र असेल त्याचं, आपल्याला काही जास्त माहीत नाही. चला तर लागूया कामाला. आता चिऊ काय आता संध्याकाळी 5 वाजताच येईल. अनुष्का येईल 11:30-12पर्यंत. पोरं येतात. कधी 10वीचे पेपर वगैरे पेपर असेल तर मग 10:30-11पर्यंत घरी येतात ते. तर चला शेगडी पुसून घ्यावं लागते. पण कसं ज्या शेगडी जर जास्त गरम असेल तर पुसता येत नाही, त्याच्यावर पाणी वगैरे टाकायचं नाही, नाहीतर तडकती वरची का सगळी. तेव्हा आता झाली थंड, तर आता ही साफ करून घेते आणि मग कपडे धुवायला जाते. तर असू द्या, बाय सगळ्यांना. त्यांनी काढला सकाळचा व्हिडिओ, त्यांनी सुरुवात केली होती, काढला, बोललं आणि गेलं. काहीतरी कुठेतरी जायचं नियोजन होतं आज. मी काय विचारलं नाही कुठं चाललात काय. मला म्हणले ते दुपारपर्यंत येतो घरी, 3-3:30पर्यंत. मग वेळ आल्यानंतर येईन व्हिडिओ काढायला. बाय.